रिजेक्ट कधी केला जातो? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट शुभम मोठे. नमस्कार, मी आपला वकील मित्र अक्षयराव. कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. दिवाणी न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल केले जातात. दाव्याला नंबर दिला जातो, परंतु दाव्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल होण्यापूर्वी सुद्धा काही कारणांनी मे कोर्टाने हे दावे रिजेक्ट करू शकतात. त्याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 रूल 11 मध्ये आहे. चला तर मग दिवाणी प्रक्रियेचा ऑर्डर 7 रूल 11 मध्ये काय तरतूद आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दावा खालील गोष्टींमुळे रिजेक्ट म्हणजेच नामंजूर केला जातो. प्रत्येक दावा दाखल करण्यासाठी दाव्याला कारण घडावे लागते, परंतु कारणच घडले नसेल तर आणि ते दाव्यात लिहिलेले नसेल तर दावा नामंजूर केला जातो. तसेच दाव्याची आकारणी चुकीची केली असेल आणि मेहरबान कोर्टात योग्य आकारणी करण्याचा आदेश केला असेल व तो आदेश पाळला नाही तरी देखील दावा रिजेक्ट केला जाऊ शकतो. दाव्याची आकारणी योग्य केली परंतु दाव्याला जो स्टॅम्प लागतो तो दिलेला नाही तरीही दावा नामंजूर केला जातो. तसेच दाव्याच्या जर मुदतीच्या कायद्याच्या म्हणजे यापूर्वी आपण जो मुदतीचा कायद्याबद्दल एक व्हिडिओ केला होता त्या पद्धतीच्या कोणत्याही प्रकारच्या कलमांप्रमाणे मुदतीत नसेल तरीही दावा नामंजूर केला जाऊ शकतो. दाव्याची डुप्लिकेट म्हणजेच दुसरी प्रत दाखल केलेली नसेल तरीही दावा नामंजूर केला जातो. या सर्व गोष्टींमुळे त्रुटी दाव्यात असतील तर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 7 रूल 11 प्रमाणे दावा नामंजूर केला जातो. त्यासाठी प्रतिवादी हे दावा नामंजूर करावा म्हणून अर्ज सुद्धा देऊ शकतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कोर्ट कचेरी युट्यूब, फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.